नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अहमदनगर जवाहर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय चांदा तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर या ठिकाणी मी प्राध्यापक बी.व्ही. इतिहास विषय शिक्षक म्हणून अध्यापनाचं कार्य करत आहे. या अगोदरच्या तासिकेमध्ये आपण शीतयुद्ध या प्रकरणातील वसाहतवादाविरोधातील भारताची भूमिका याबद्दलची माहिती पाहिलेली आहे. प्रामुख्याने भारतीय देश पारतंत्र्यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या छोट्या राष्ट्रांची बाजू कशा पद्धतीने घेत होता, सर्वांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे, सर्वांना समतेने वागवलं पाहिजे या विचारसरणीने भारताने पाऊल टाकलेलं होतं हे आपल्याला दिसून येतं. यानंतर प्रामुख्याने सार्क ही संघटना निर्माण करण्यात आलेली होती आणि सार्क संघटनेमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका भारत देशाची होती. सार्क हा शब्द जो दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना म्हणजेच सार्क, साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन असं म्हटलं जातं. दक्षिण एस फॉर साऊथ, ए फॉर एशियन, ए फॉर असोसिएशन, आर फॉर रिजनल आणि सी फॉर कॉर्पोरेशन अशा पद्धतीने हे सार्क हे नाव या संघटनेला पडलेले आहे हे आपल्याला दिसून येते. आशिया खंडात आर्थिक व सामाजिक विकास घडवून आणण्यासाठी एखादी संघटना असावी असे बांगलादेशाचे तत्कालीन प्रमुख झियाउर रहमान यांना वाटत होते आणि त्यांच्याच कल्पनेतून सर्वप्रथम 1881 मध्ये बांगलादेश, भारत, भूतान, पाकिस्तान, श्रीलंका, मालदीव, नेपाळ या देशांचे परराष्ट्र मंत्र्यांची एक बैठक झालेली होती आणि या बैठकीमध्ये प्रामुख्याने अशी एखादी संघटना दक्षिण आशियाई राष्ट्रासाठी असावी का त्या संघटनेने चा हेतू प्रामुख्याने आशियाई राष्ट्राची प्रगती करणे, आशियाई राष्ट्राची उन्नती करणे हा असावा. आणि मग 8 डिसेंबर 1985 मध्ये ढाका येथे सार्कची स्थापना झाली. प्रामुख्याने सार्क परिषदेमध्ये किंवा सार्क संघटनेमध्ये 8 देश होते. सुरुवातीच्या काळामध्ये 7च देश सार्क संघटनेत होते. 2007 मध्ये अफगाणिस्तान या देशाचा समावेश सार्क संघटनेत करण्यात आलेला होता. भारताच्या सरहद्दीवर जे देश आहेत त्या देशांचा समावेश
सार्क मध्ये झालेला दिसून येतोय. विशेषतः दक्षिण आशियामध्ये जे देश आहेत त्या सर्व देशांचा समावेश या सार्क संघटनेत आहे. अफगाणिस्तान हा मध्य आशियात असल्यामुळे अफगाणिस्तानला या सार्क संघटनेमध्ये नंतरच्या काळात प्रवेश देण्यात आलेला होता हे आपल्याला दिसून येते. एक क्लुप्ती आहे का प्रामुख्याने MBBS प्लेन हे नाव लक्षात ठेवायचं आणि त्यावरून 8 देशाचं नाव जे आहे ते लक्षात येतं. MBBS ही डॉक्टरची पदवी आहे. M फॉर मालदीव, B फॉर बांगलादेश, B फॉर भूतान, S फॉर श्रीलंका, P फॉर पाकिस्तान, A फॉर अफगाणिस्तान, I फॉर इंडिया आणि N फॉर नेपाळ. म्हणजेच MBBS पेन हा शब्द जर लक्षात ठेवला तर आपल्याला 8ही देशांची नावं आपल्या डोळ्यासमोर येतात हे दिसून येतं. ढाका या ठिकाणी सार्क संघटनेच्या पहिल्या परिषदेमध्ये ध्येय निश्चित करण्यात आलेली होती. प्रामुख्याने खालील ध्येय सार्क संघटनेने ठरवली. एक, सदस्य राष्ट्रांच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करणे आणि विकासाचा वेग वाढविणे. आपण पाहिलंय का प्रामुख्याने संघटनेचा मूळ पाया हाच दक्षिण आशियाई देशांचा विकास झाला पाहिजे, देशाची प्रगती झाली पाहिजे हाच होता. इतर युरोप खंड, अमेरिका यांच्या तुलनेमध्ये आशिया राष्ट्र आर्थिक दृष्ट्या मागासलेला होता किंवा दुर्बळ होता हे आपल्याला दिसून येतं. आशिया खंडातील अनेक राष्ट्र हे युरोपीय राष्ट्रांच्या वसाहती होते. म्हणून प्रामुख्याने सार्क संघटनेमध्ये जे देश आहेत त्या सर्व देशांनी एकमेकाशी सहकार्य केलं पाहिजे, एकमेकाच्या मदतीने स्वतःची प्रगती घडवून आणली पाहिजे आणि हा विकासाचा जो वेग आहे तो वाढवला पाहिजे हे पहिला हेतू होता हे आपल्याला सांगता येईल. दुसरा प्रामुख्याने दहशतवाद, अंमली पदार्थाची तस्करी अशा विघातक गोष्टींना विरोध करणं. का दहशतवाद मोठ्या प्रमाणात वाढीस लागलेला होता 1965 नंतरच म्हणता येईल. त्यानंतरच्या काळामध्ये आजपर्यंत आपण पाहतो सध्या तर दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणात थैमानच घातलेला आहे. मग हा दहशतवाद कुठेतरी संपला पाहिजे. अंमली पदार्थाची तस्करी प्रामुख्याने तरुण पिढींना व्यसनापासून मुक्त किंवा अंमली पदार्थापासून दूर ठेवणं हाही हेतू होता आणि या हेतूमुळेच या दोन गोष्टीवर प्रामुख्याने सार्क संघटनेतील सदस्यांनी जोर दिलेला होता हे दिसून येते. 3, परस्पर विश्वास वाढवण्यासाठी सामंजस्याचं वातावरण निर्माण करणे आणि वेगवेगळ्या समस्या ज्या आहेत त्या समस्यांचं निराकरण करणे हाही हेतू होता. प्रादेशिक, विभागीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर समविचारी संघटनेशी सहकार्य करणे. प्रामुख्याने जी ध्येय सार्क संघटनेचीच होती तीच ध्येय जर इतर कोणत्याही संघटनेची असतील तर त्या संघटनेशी सहकार्य करणं, मग ती संघटना प्रादेशिक असो, ती संघटना आंतरराष्ट्रीय पातळीवर असेल, हाही हेतू होता.
आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सामायिक हितासाठी प्रयत्न करणे, सार्वजनिक हितासाठी प्रयत्न करणे, हाही प्रामुख्याने हेतू होता. आज आपण पाहतो करोना सारखं महामारीचं संकट संपूर्ण जगावर आलेलं आहे. आणि मग करोना सारख्या संकटाला तोंड देण्यासाठी सर्व जगाने एकवटलं पाहिजे, सर्व जगाने एक व्हायला पाहिजे. असंच या सारखं संघटने सुद्धा का आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व लोकांचं हित पाहून, सर्व राष्ट्रांचं हित पाहून, सर्व समाजाचं हित पाहून त्यासाठी प्रयत्न करणे, हे सुद्धा प्रामुख्याने सार्क संघटनेचं ध्येय होतं, हे आपल्याला सांगता येईल. या संघटनेची जर रचना पाहिली, या संघटनेचं मुख्यालय नेपाळची राजधानी काठमांडू या ठिकाणी होते आणि वर्षातून एक बैठक आवश्यक करण्यात आलेली होती किंवा एक बैठक सार्क संघटनेची झालीच पाहिजे. या संघटनेमध्ये सरचिटणीस, 7 संचालक आणि कर्मचारी वर्ग यांच्या खर्चासाठी वार्षिक वर्गणीची पद्धत स्वीकारण्यात आलेली होती. म्हणजे काठमांडू या ठिकाणी या संघटनेचे मुख्यालय निर्माण करण्यात आलेले होते. या ठिकाणी काही कर्मचारी वर्ग होता. प्रामुख्याने या संघटनेचा जो प्रमुख होता तो सरचिटणीस किंवा सेक्रेटरी किंवा सचिव आपण त्याला म्हणतो, आणि शिवाय 7 संचालक होते. या सचिव पदाचा कार्यकाल प्रामुख्याने 3 वर्षाचा होता आणि प्रत्येक राष्ट्राला सचिव पदाची एकदा संधी देण्याचं ठरलं. रोटेशन पद्धतीने प्रामुख्याने हे सचिव पद देण्यात येईल असे ठरलेले होते. सार्कच्या पहिल्याच अधिवेशनात सहभागी राष्ट्रांनी जे घोषणापत्र तयार केलेलं होतं त्यामध्ये प्रामुख्याने पुढील बाबींचा समावेश करण्यात आलेला होता. अलिप्तवादाच्या सिद्धांतानुसार विशेषतः राष्ट्रीय स्वातंत्र्य, भौगोलिक एकता, समानता, अंतर्गत वादात बळाचा वापर न करणं, अंतर्गत बाबीत हस्तक्षेप न करणं व परस्पर संघर्ष शांततामय मार्गाने सोडविणे या तत्वाचे आचरण करण्याची हमी दिलेली आहे. हे घोषणापत्र प्रत्यक्ष आणण्याचं कार्य सार्क राष्ट्रांची मंत्री परिषद अथवा स्थायी समिती करते. मग या सार्क समोर काही आव्हानं देखील होते. त्या आव्हानाचा विचार करत असताना एक म्हणजे सदस्य राष्ट्रामधील आर्थिक विषमता. जी 8 राष्ट्र आहेत, भारत असेल, बांगलादेश असेल, भूतान, पाकिस्तान, श्रीलंका, मालदीव, नेपाळ, अफगाणिस्तान, त्या देशांच्या अर्थव्यवस्थेवर जर नजर मारली, लक्ष केंद्रित केलं, तर यातला सर्वात महत्वाचा देश भारत देश होता. बाकी देशांना लिंबू देश असंही म्हटलं जातं. आणि आर्थिकदृष्ट्या जरी विचार केला तर या सर्व बाकीच्या राष्ट्रांपेक्षा प्रबळ राष्ट्र हा भारतच होता. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात होती. संरक्षणावरचा खर्च, दळणवळणाच्या अपुऱ्या सोयी, कृषी क्षेत्राचा अपुरा विकास, वाढता दहशतवाद, वाढती लोकसंख्या, अपुरा व्यापार, भिन्न राज्य पद्धती व धार्मिक भाषिक विविधता असे अनेक आव्हानं ही सार्क परिषदेसमोर होती.
हे आपल्याला दिसून येत आहे. का लोकसंख्येचा प्रचंड काय विस्फोट झालेला होता. प्रचंड गतीने लोकसंख्या वाढत चाललेली होती. व्यापार जो म्हणतो तो व्यापार अपुरा होता. दळणवळणाची साधनं अपुरी होती. भारत देश सोडता इतर देश आर्थिकदृष्ट्या अतिशय कमकुवत होते आणि त्यामुळे धार्मिक असेल, भाषिक असेल, या गोष्टीमुळे सुद्धा वेगवेगळ्या अडचणी निर्माण होत होत्या. त्या अडचणीवर सार्कने कशी मात केली याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. काही गोष्टीत सार्कने यश मिळवलेलं आहे. यात बांगलादेशामध्ये कृषी माहिती केंद्र सुरू केले. बी बियाणे, पशुधन आणि मत्स्य उत्पादन यात संशोधन सुरू केले. ढाका येथे सार्क हवामान संशोधन केंद्र स्थापन केले. काठमांडू, नेपाळची राजधानी काठमांडू या ठिकाणी अस्थिरोग निवारण केंद्र सुरू केले. सार्क देशामध्ये पर्यटनास चालना देण्यात आली. दक्षिण आशियातील गरिबी कमी करण्यासाठी सार्कने आशिया प्रशांत क्षेत्रीय आर्थिक व सामाजिक मंडळ याच्या मदतीने प्रयत्न केले. व्यापार वाढीसाठी उच्चस्तरीय आर्थिक सहकार्य मंडळ स्थापन करण्यात आले. इस्लामाबाद येथे सार्क मनुष्यबळ विकास केंद्र स्थापन करण्यात आले. अंमली पदार्थ व्यापार विरोधी करार करण्यात आला. डाक सेवा असेल, दळणवळण असेल यासारख्या महत्त्वाच्या विषयावर समित्या निर्माण करण्यात आलेल्या होत्या. अशा पद्धतीने प्रामुख्याने सार्कने बऱ्याच गोष्टीमध्ये, बऱ्याच बाबतीत यश मिळवलेलं दिसून येत आहे. दक्षिण आशियाई देशामधील आपसातील व्यापार वाढावा या हेतूने प्रामुख्याने 1993 मध्ये दक्षिण आशिया प्राधान्य व्यापार करार घडून आणलेला होता आणि 2004 मध्ये दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्र साऊथ एशियन फ्री ट्रेड एरिया हे 2 करार करण्यात आलेले होते. या 2 करारामुळे प्रामुख्याने सार्क संघटनेतील जे सदस्य राष्ट्र आहेत, भूतान असेल, पाकिस्तान असेल, श्रीलंका असेल, नेपाळ असेल, अफगाणिस्तान असेल, मालदीव असेल, या राष्ट्रांचा आर्थिक विकास होण्यासाठी हे करार अतिशय महत्त्वाचे ठरणारे होते. अशा पद्धतीने आज आपण सार्क संघटनेची स्थापना, सार्क संघटनेमध्ये सहभागी झालेल्या राष्ट्रांची नावे, सार्क संघटनेची ध्येय, सार्क संघटनेचे मुख्यालय, संघटनेची रचना, सार्क संघटनेसमोरील वेगवेगळी आव्हाने आणि सार्क संघटनेने मिळवलेले यश या वेगवेगळ्या बाबीवर सविस्तर चर्चा केलेली आहे. धन्यवाद.